संवादच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मी काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे। आजपासून आपण एक सिरीज सुरू करत आहोत, ती आहे विद्यार्थ्यांचा किंवा मुलांचा संवाद, सुसंवाद हा कसा असावा आणि प्रत्येकाशी तो कसा असावा। मुलांचा संवाद कोणाकोणाशी येतो, कुठे कुठे येतो आणि तिथे कुठे कुठे काही प्रॉब्लेम होतात ज्याच्यामुळे मुलांची जडणघडण, वाढ, संस्कार याच्यावर परिणाम होतात। पहिले प्रथम आपण पाहूयात की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हापासून तर अगदी मूल पूर्ण डेव्हलप होऊन साधारण ग्रॅज्युएशन होईपर्यंत म्हणजे 22-23 वर्षाचं होईपर्यंत त्याच्यावर संस्कार, जडणघडण, त्याचं व्यक्तिमत्व विकसित होणं, त्याचे विचार, त्याच्यावर त्याचे स्वभाव, त्याचे गुण, छंद, अवगुण हे सगळं त्याचं जोपासलं जात असतं। तर कुठल्याही मुलाचा पहिला संपर्क येतो तो घरात, आई वडील, घरातले माणसं या सगळ्यांशी त्याचं असलेलं कम्युनिकेशन, संवाद, सुसंवाद किंवा मग तो विसंवाद असू शकतो। दुसरा त्याचा संबंध येतो त्याचं शाळा, कॉलेज, त्यांनी लावलेली शिकवणी, क्लास, कोचिंग क्लासेस या ठिकाणचे त्याचे शिक्षक, मित्र, मैत्रिणी, त्याचे शेजारी, तो जिथे खेळतो, राहतो, लहानाचा मोठा होतो हे त्याचं आजूबाजूचं सगळं वातावरण, म्हणजे मुली असोत मुलं असोत, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा। आणि आता सगळ्यात मेन म्हणजे एक अजून माध्यम आला आहे, मुलांचा संवाद होतो समाज माध्यमांशी। कारण की शेजारी, मित्र, मैत्रिणी, आई वडील, नातेवाईक या सगळ्याच्या, ह्या शिक्षक या सगळ्याच्याही पलीकडे जाऊन आता मुलं जर सगळ्यात जास्त संवाद कुठे साधत असतील तर तो असतो सोशल मीडिया। आणि या सगळ्यांच्या संबंधित संवाद जसा घरात सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांचा घडतो, तसं तसं त्यांचं माइंड, बॉडी, त्यांचं विचार शक्ती, त्यांचे सगळे एकंदरीत चांगले वाईट, त्यांच्या जगात काय घ्यायचं आहे, काय नाही घ्यायचं आहे, काय चांगलं, काय वाईट, काय घडलं हे सगळं कळत 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 आणि नकळत ती मोठी होत असतात। आता ह्या संवादामध्ये जर कुठेही विसंवाद असेल किंवा कुठेही जर काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा कुठेही त्यांना जर याच्यामध्ये अडचण आली असेल किंवा येत असेल तर मात्र ही मुलं साईड ट्रॅक व्हायला, डिस्टर्ब व्हायला, वेगळ्या वळणावर जायला, चुकीच्या वृत्तीकडे वळायला किंवा स्वतः त्यांना काही आंतरिक त्रास व्हायला, त्यांच्या मानसिकतेवर परिणाम व्हायला वेळ लागत नाही। त्यांचा स्वभाव घडण्यामध्ये, त्यांचे विचार घडण्यामध्ये, त्यांची प्रवृत्ती घडण्यामध्ये, त्यांच्यातला एक एक गुण घडण्यामध्ये जर कुठला हात असेल तो ह्या सगळ्या फॅक्टर्सचा असतो। आपण अनेकदा आईला दोष देऊन मोकळं होतो, हा मुलगा खराब झाला किंवा मुलगी खराब निघाली किंवा मुलगी वाईट वळणावर गेली किंवा मुलगा वाईट वळणावर गेला, आईचे संस्कार दुसरं काय, वडिलांचे संस्कार दुसरं काय, का त्यांच्या घरातच असं आहे, त्यांच्या घरातल्याच असं आहे, का ते फॅमिलीच तशी आहे। इतकं सोपं आणि सरळ साधं सूत्र हे नाही आहे। मुलांना जन्माला आल्यापासून किंवा अगदी ते बालवाडीपासून तर ते हे काही असे निर्णय घेईपर्यंत आयुष्यात, मग एखादी मुलगी 18व्या वर्षाची झाल्यावर पळून गेली तर तिच्या आईचेच संस्कार असे होते असं आपण म्हणून मोकळं होतो। मग काय ती मुलगी जन्माला आल्यापासून तर 18 वर्षाची होईपर्यंत तिला आई शिकवत होती का की तू घरातून घर सोडून पळून जा आणि 18व्या वर्षी तुला पळून जायचं आहे किंवा पळून जाणं खूप चांगलं असतं? तर नक्कीच नाही। पण मग तिने हा निर्णय का घेतला? घरातल्या कुठल्या काही प्रॉब्लेममुळे घेतला? तिच्या घरातच खरंच तसे प्रॉब्लेम होते की त्या घरात राहणं तिच्यासाठी अशक्य झालं होतं? तिच्या शेजारी तसं काही होतं? तिच्या नातेवाईकांमध्ये तसं काय घडलेलं होतं? तिला कोणी काही त्रास घरात देत होतं का? तिला समाजामध्ये काही प्रॉब्लेम होते का? ती कशी फसली गेली? कुणाकडे फसली गेली? कुणामुळे फसली? तिला समोरच्यामध्ये असं का दिसलं की तिला पळून जावं असं वाटलं सगळं काही सोडून याच्यासोबत? तिला अशी कुठली कमतरता आयुष्यात जाणवत होती? ह्या अशा असंख्य आणि अगणित प्रश्न असतात। किंवा सोशल मीडियामध्ये तिला असं कुठलं इन्स्पायरेशन भेटलं होतं का? किंवा ती अशी समाज माध्यमांमध्ये अशा कोणत्या साईट्स वापरत होती, कोणत्या ॲप्लिकेशन वापरत होती, कोणाशी बोलत होती, तिचे मित्रमैत्रिणी कसे होते, तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणी असं काही केलेलं होतं का, तिच्या आजूबाजूला कोणी असं काही केलेलं होतं का? म्हणजे असे 100 नाही 1000 प्रश्न आपल्यापुढे अशा वेळेला उभे टाकले पाहिजेत। पण आपलं तसं होत नाही। आपण कोणीही मुलगा किंवा मुलगी चुकली की त्याच्या आईवडिलांना दोष देऊन वास्तविक मोकळे होतो आणि हे सर्वस्वी चुकीचं आहे। कोणत्याही आणि जास्त करून जर आम्ही बघतो काउन्सिलिंगमध्ये अनेकदा, आता हे तरी आपण बोलतोय की नॉर्मल कुटुंबातल्या मुलामुलींबद्दल, अनेकदा सिंगल पॅरेंट असलेले मुलं मुली ज्यांचे एक तर फक्त आईकडे वाढत आहेत किंवा जे फक्त पप्पांकडे वाढत आहेत किंवा जे फक्त मम्मी पप्पांकडे वाढत आहेत, त्यांना बाकीची फॅमिली नाही आहे किंवा जे कुठे काकाकडे, मामाकडे, मावशीकडे, काकूकडे मोठे होत आहेत, ज्यांना आईवडीलच नाही आहेत किंवा ज्यांचे आईवडील परिस्थितीमुळे लांब आहेत, त्यांना मामाकडे शिक्षणाला ठेवलं आहे, मावशीकडे शिक्षणाला ठेवलं आहे, आत्याकडे शिक्षणाला ठेवलं आहे, म्हणजे दुसऱ्या कुठल्या नातेवाईकाच्या घरात वाढत आहेत अशी देखील मुलं आहेत।
मग आता ही सगळ्या प्रकारची मुलं आहेत आणि या सगळ्या प्रकारच्या मुलांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. काही मुलं फक्त आईजवळ आहेत कारण कदाचित आईवडिलांचा डिव्होर्स झाला आहे, आईवडील लांब आहेत. काही मुलं फक्त पप्पांजवळ आहेत कारण कदाचित आईजवळ नाही आहे, आईने डिव्होर्स घेऊन दुसरं लग्न केलेलं आहे. काही मुलं मुली अशा रिलेशनशिपमध्ये आहेत की आईवडील लांब आहेत पण कधीतरी भेटतात आहे, कधीतरी बोलतात आहे, त्यांना पप्पाचंही प्रेम मिळतंय, मम्मीचंही प्रेम मिळतंय, पण ते परिस्थितीनुरूप कधीतरी कोर्टाने ठरवून दिलेल्या तारखेनुसार मिळतंय. अशा अनेक व्हरायटीमधून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वातावरणामधनं ही मुलं लहानाची मोठी होतात. आता या सगळ्याचा त्यांच्या डोक्यावर मनावर काय परिणाम होतोय? आपण फक्त मुलं मोबाईलमुळे बिघडली हे विधान करून मोकळं होतो, पण खरंच तो मोबाईलच तेवढा कारणीभूत आहे का त्यांना बिघडवायला? आपण कोणी नाही आहोत का? आपण घरातले, शेजारचे, शाळेतलं वातावरण, मित्र मैत्रिणी, शिक्षक सगळेच त्यांच्या आजूबाजूला आहेत आणि त्या अनेक गोष्टी उघड्या डोळ्यांनी पण बघत आहेत. फक्त मोबाईलमध्ये जरी ते दिवसातले 2 तास 4 तास घालवतो ना, आपण म्हणतो की हे मुलं या मोबाईलमुळे बिघडले, पण बाकीचे अनेक तास ते उघड्या डोळ्यांनी शाळेत पण आहेत, ते कॉलेजमध्ये आहेत, ते क्लासमध्ये आहेत, ते आपल्या घरात आहेत, आपल्यासोबत जेवत आहेत, आपल्यासोबत फिरत आहेत, आपल्यासोबत अनेक फंक्शनला येत आहेत, तेव्हा पण ते उघड्या डोळ्यांनी समाजामध्ये जगामध्ये काय चाललंय ते बघत आहेत. आणि मग अशा वेळेला आपण त्यांना फक्त मोबाईलवर दोष देऊन सोडणं, मग आपण देखील मोबाईलचा तेवढाच वापर करतो पण मग आपण त्यांना इतका दोष देतो. मग नेमकं हे सगळं काय आहे आणि आता यांच्यातला सुसंवाद कसा असावा? मग आपण आता प्रत्येक सिरीजमध्ये बघणार आहे की पालकांचा मुलांचा संवाद कसा असावा, सिंगल पालक असतील तर त्यांचा कसा असावा, शिक्षकांचा कसा असावा, शेजाऱ्यांचा कसा असावा आणि मुलांनी सुद्धा या प्रत्येक फेजला स्वतःला कशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे आणि मोठ्या माणसांनी सुद्धा मुलांना प्रत्येक वेळेला कशा प्रकारे सगळ्या चांगल्या वाईट परिस्थितीची जाणीव करून देत घडवायचं आहे आणि कशा प्रकारे मुलांशी सुसंवाद साधला जाईल सगळ्या स्तरावर, जेणेकरून एक चांगला मुलगा घडेल, चांगली मुलगी घडेल आणि ती पण आयुष्यामध्ये खूप सक्षम होईल आणि आपल्यालाही कुठेही आयुष्यामध्ये अशा मुलं मुली घडवल्याचा अभिमान वाटेल. अशा पद्धतीने आपण या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत, अतिशय खोलात जाऊन, अतिशय सविस्तरपणे. तर पुढील भागात परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.